नमस्कार मंडळी, श्रद्धाच रेसिपीत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे हिरव्या टमाट्याचं भरलेलं टमाटर. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि 4 टमाटे. तर आता पहिल्यांदा मी हिरवी मिरची तव्यावर तेल टाकून थोडंसं भाजून घेणार आहे. त्यानंतर खोबरं पण मी भाजून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे मी ते भाजून घेणार नाही. तर आता हिरव्या टोमॅटोचे वरचा देठ मी कापून घेतलेला आहे. तर चाकूच्या साहाय्यानं असं त्याला चिरा पाडायचे आहेत आणि आतलं सर्व काढून घ्यायचे, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल. तर तुम्ही पहा मी कसं चाकूने काढते ते. 4ही टोमॅटोचं आपल्याला हे आतलं बी काढून घ्यायचं आहे. आणि हो, ते बी फेकून नाही द्यायचं, तर ते पण बी आपण वापरणार आहोत. तर तुम्ही पहा मी असं काढून घेतलेलं आहे 4ही टोमॅटोचं आतलं. आता मी मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेते. आता मिक्सरच्या भांड्यात टाकले मी भाजलेलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर. ते मी आता थोडंसं बारीक करून घेते. जिरे पण टाकलेले आहेत थोडे. त्यानंतर आता मी मीठ टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट. सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. आणि आता त्यामध्ये जे टोमॅटोचा गर आपण काढला होता तो पण त्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता टाकले आहे अर्धा चमचा हळद. आता हे सर्व मी एकत्र करून घेतलेलं आहे. 4 टमाटे आहेत म्हणून मिश्रणाचे मी 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर आता बोटाच्या साहाय्यानं आपल्याला ते टोमॅटो भरून घ्यायचे आहेत. मी टोमॅटो भरून घेते. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. या पद्धतीने असे मी टोमॅटो भरून घेतलेले आहेत. आता त्यानंतर मी टोमॅटो भाजण्यासाठी त्याला चाकूने थोडेसे असे साईडने कापून घेणार आहे. पूर्ण आतमध्ये नाही, पण वरच्यावरी आपल्याला चाकूने थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे तेल व्यवस्थित टमाट्याला लागन आणि टोमॅटो आपले तळून होतील. आता मी टमाटे तेलामध्ये गरम टाकलेले आहेत आणि त्याला झाकण ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने आपल्याला ते हलवीत राहायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता हे टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर थोडंसं वाटण उरलेलं होतं, त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि हे एकत्र करून आता मी कढईत टाकलेलं आहे. खूप छानपैकी रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही पण असं भरलेलं टमाटर करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.